महत्त्वाची बातमी, पुणे जिल्ह्यामधल्या महायुतीच्या आमदारांना निधी मंजूर, मात्र अजून कामाचे आदेश नाहीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरी आमदारांना 25 कोटी तर ग्रामीण आमदारांना 10 कोटी रुपये विशेष निधी मंजूर केलेला होता, मात्र तो निधी आचारसंहितेमध्ये अडकण्याची भीती निर्माण झाली आहे। आज काही आमदार मुंबईमध्ये जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रदीप, वृषिक अगदी बरोबर आहे। खरं तर आचारसंहिता जी आहे ती लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीतल्या पुणे जिल्ह्यातल्या आमदारांना जो निधी मंजूर करण्यात आलेला होता त्याचे आदेश जो आहेत ते खरं तर अजूनही ठेकेदारांना देण्यात आलेले नाहीत। निधी मंजूर झालेला आहे, मात्र आदेश नसल्यामुळे ही कामं जी आहेत ते अडकून पडण्याची भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळे मंजूर केलेला निधी जो आहे तो आचारसंहितेमध्ये अडकतो की काय अशी भीती आमदारांना निर्माण झालेली आहे। त्यामुळे आमदारांनी काही खासगीमध्ये पक्षाच्या मुख्य नेत्यांकडे तक्रार नाराजी जी आहे ती सुद्धा बोलून दाखवलेली आहे। मात्र आचारसंहिता जर लवकरात लवकर लागली तर मग मात्र मंजूर झालेले निधी जो आहे तो आचारसंहितेमध्ये अडकू शकतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहरी आमदाराला 25 कोटी आणि ग्रामीण भागातल्या आमदारांना 10 कोटी विशेष निधी जो आहे तो मंजूर केलेला होता, मात्र त्याचे आदेश जे आहेत ते अजून सरळ निघाले नसल्यामुळे कामं जे आहे ते अडकून पडण्याची भीती निर्माण झालेली आहे। आज काही महायुतीतले आमदार जे आहेत ते मुंबईमध्ये जाऊन पक्षाच्या मुख्य नेत्यांची भेट नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।